आमचे मित्र दौंडवरून आले होते. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलंच होतं. पण ऑलरेडी त्यांचे खूप चांगले बिझनेस आहे, चांगलं आहे. तर ते आपल्यासोबत जुडताय मिस्टर वडेवाला सोबत आणि ब्रँडची ग्रोथ पण करण्यासाठी आपल्याला त्या भागामध्ये मदत करणार आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे आणि तुम्ही म्हणशाल की सर आज संडेला तुम्ही पुन्हा ऑफिसला कसे चालले? तर गाईज संडेचा विषय असा आहे आणि आपले मिस्टर बॉडीगार्ड झोपले होते गाईज. एक झोप झाली त्याची. तर आज काहीच काम करायचंय, मीटिंग आहे. कारण ऑफिसमध्ये गेस्ट येत आहे कडून दौंडवरून आणि तिथं आपण आपली लवकरच मिस्टर वडेवाल्याची मास्टर फ्रँचायझी देतोय. त्यासाठी आम्ही चाललो ऑफिसला आणि पवन भाऊ झोपले होते डायरेक्ट. तर पवन किती वेळ झोपला? पाऊण तास. तर संडे म्हणजे आरामाचा असतो गाईच, पण आम्ही तरी पण काम करतो, बाकीच्या गोष्टी करतो संडेला. तर जुडून राहा गाईज, मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये सुद्धा. तर गाईज आम्ही आलोय राहत्यामध्ये आणि आपल्या पवन भाऊंची 1 तास झोप झाली आहे आणि आता आम्हाला मीटिंग करायची आहे. आपले दौंडचे मित्र गणेशजी येत आहे आणि त्यांच्यासोबत मीटिंग आहे गाईज. अतिशय उत्साही लोक आहेत ते. तर जोडून राहा गाईज, आपण भेटूया ऑफिसला, जाऊया ऑफिसला. तर गाईज आपल्याला भेटले सत्यम सदापळे, आमचे खूप जुने मित्र आहे. म्हणजे आमची पहिली शॉप पासून आम्ही खूप चांगले मित्र आहे आणि सत्यम दादांनी वेळोवेळी ग्रॅज्युएटच्या सपोर्ट केलेलाच आहे. तर त्यांच्या गळ्यामध्ये बघा एक तुळशी माळा आहे गाईज. मी पण विचार करतो यार, मला असं स्पिरिच्युअल मध्ये जायचंय खूप जास्त. कारण सत्यम दादा काय सांगशाल तुम्ही की काय इम्पॅक्ट पडला किंवा तुम्ही लहानपणापासून पण म्हणजे होते या गोष्टींमध्ये? नक्कीच एक एक्सपिरियन्स आला की थोडासा पॉझिटिव्ह एनर्जीच्या वाईब्स मिळतात त्याच्यातनं. अच्छा. आणि अजून म्हणजे काय नकारात्मक शक्ती खूप वाढलेली आहे आता या म्हणजे आपल्या नक्कीच. धर्तीवरती. यंग जनरेशनने थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे थोडंसं डिव्होशनल गोष्टीकडे वळलं एक्झॅक्टली पाहिजे. काय काय बेनिफिट होतो बरं? म्हणजे एक लास्ट तुम्ही म्हणजे ह्याच्या अगोदर होता आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस हे घालतात त्यावेळेस लोकांच्या म्हणजे बदलतो बघण्याचा दृष्टिकोन. नक्कीच तर काय होतं नेमकं तुम्हाला काय पर्सनली जाणवलं? बेनिफिट तर तसं काही होत नाही, पण मग तोटा पण काही होत नाही. तोटा पण काय हो, होत नाही नक्कीच. guys. तर गाईज बरोबर सांगितलं त्यांनी की बेनिफिट काय होईल नाही होईल माहित नाही, पण तोटा होत नाही. पण मला असं वाटतं की ज्यावेळेस गळ्यामध्ये माळ असती ना गाईज, एखादा जर सत्यम दादांकडे एखाद्या चुकीच्या नजरेने पाहत असेल किंवा त्यांच्याबद्दल जर तिरस्कार करत असेल ना, तो बदलून जातो. कारण त्याला वाटतं की बहिणी गळ्यामध्ये देवाची माळ घातलेली आहे, याच्याकडे दैव्य शक्ती आहे आणि हाच एक बेनिफिट खूप मोठा होतो. त्याच्यामुळे नकारात्मक जी सराउंडिंग आहे ती ऑटोमॅटिकली बाहेर पडत चालली असेल आणि जातं गाईज. तर जुडून राहा गाईज आजच्या ब्लॉग मध्ये, अशाच नवीन नवीन लोकांना मी तुम्हाला भेटवणार आहे. तर गाईज आपण आलोय आपल्या ऑफिसच्या परिसरामध्ये आणि आपण वाट बघतोय आपल्या मित्राची, जो की आपल्या दौंडवरून येत आहे. आणि आपली ब्लॅक ब्युटी कशी चमकती गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जोडून राहा गाईज, मजा येणार आहे. आपण आलोय ऑफिसला आणि आपले मित्र पण आले. आता आम्ही मीटिंग करणार आहे. हाय करा सर. येस, चला आज संडे, ऑफिसला तर सुट्टी असते गाईज, पण ते एवढं लांबून आले तर आपण भेटूया त्यांना. येस, जुडून राहा गाईज, आजच्या ब्लॉग मध्ये मजा येणार आहे. तर गाईज आमचे मित्र दौंडवरून आले होते. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलंच होतं. पण ऑलरेडी त्यांचे खूप चांगले बिझनेस आहे, चांगलं आहे. तर ते आपल्यासोबत जुडताय मिस्टर वडेवाला सोबत आणि ब्रँडची ग्रोथ पण करण्यासाठी आपल्याला त्या भागामध्ये मदत करणार आहे. तर नक्कीच गाईज, जर तुम्ही दौंड परिसरातून असाल तर कमेंट मध्ये मिस्टर वडेवाला सांगा, लिहा. आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही 6 महिन्यापासून मीटिंग करतोय, पण आमच्यात असं कधीही काही वाटलेलं नाही. तर सर काय मिस्टर वडेवाल्याचा ट्रस्ट कसा वाटला तुम्हाला किंवा आमचा कसा वाटला गोष्टी, असं ब्रँड बद्दल कंपनी बद्दल कसं वाटलं? कंपनीबद्दल जर सांगायचं गेलं तर सरांनी आम्हाला सगळ्यात महत्वाचं जे विश्वासपूर्वकता आहे ती इथल्यासारखी कुठंच आम्हाला जाणवली नाही. कारण प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्शन मध्ये आणि क्वालिटीमध्ये तर काय चेंजेस नाही. कारण आम्ही क्वालिटी ऑलरेडी अगोदर 1-2 महिने कुठेतरी जाऊन वडापाव खा, चहा पी ह्या गोष्टी अगोदर केल्या आणि नंतर मग सरांच्या बरोबर आम्ही मिटिंग करण्याचा योग आला आणि सरांनी सुद्धा आम्हाला फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलंच आहे. त्याचबरोबर सरांनी आम्हाला फुल सपोर्ट करण्याचं आम्हाला हे दिलेलं आहे, शब्द दिलेले आहेत. त्याबरोबर आम्ही सरांच्या बरोबर आता काम करतो. सर तुम्ही काय सांगाल? क्वालिटी तर छान आहे आपली, प्लस काय होते प्रत्येक व्यक्तीला एक व्यवसाय करण्याची ऑपॉर्च्युनिटी याच्यातून मिळणार आहे आणि भविष्यात गरजेची पण आहे. बेरोजगार लोक आहेत, त्याच्यानंतर काही ना काही व्यवसायाचा शोध घेत आहेत, तर एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही काय सांगाल? आणि एक उद्योजक होण्यासाठीचा जो स्वप्न आहे, ज्या मुलांचा असो नाही तर व्यक्तीचा असो, ते पूर्ण होईल येतो. तर नक्कीच गाईज, तुम्हाला पण जर व्यवसाय करायचा असेल तर नक्की मिस्टर वडेवाला सोबत म्हणजेच ग्रॅज्युएट उद्योग समूहासोबत नक्की जॉईन व्हा आणि आजच्या ब्लॉग मध्ये जोडून राहा गाईज.
मी तुम्हाला ह्या ब्लॉग मधून नवीन नवीन लोकांना भेटवणार आहे, नवीन नवीन तुम्हाला गोष्टी शिकवणार आहे. आणि माझा मोटो तोच आहे की प्रत्येक घरातून एक व्यावसायिक तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. तर जुळून राहा गाईज, मजा येणार. आज संडे आहे तरी पण आम्ही काम करतोय आणि हेच एक व्यवसायाच्या गोष्टी असतात गाईज. तर गाईज आपली मीटिंग झाली आहे आणि आपले मित्र पण गेले गाईज. तुम्ही बघू शकता हा कुणाल आहे. तर कुणाला आला होता, आमची एक छोटीशी मीटिंग होती. कारण गाईज लवकरच आम्ही एक तुमच्यासाठी धमाकेदार गोष्ट घेऊन येतोय. त्यांच्यासोबत पवन पण गेला गाईज. तर तुम्ही जुडून राहा गाईज. तर मला जायचं आता सलूनला. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही आत्ताच जाऊन आले होते ना. अरे हो, पण मग माझ्यासारख्या माणसाला जरा चांगलं दिसलं पाहिजे ना मी, त्याच्यामुळे मला जावं लागतं गाईज सलूनला. तर जुडून राहा गाईज. उद्या येतो मग. उद्या आहे ना जिम? उद्या बी निघलाच खरंच 6 वाजता. चालतो. ओके. बेल्ट आला बरं का तो? आला ना? प्रॉपर ट्रॅक देतो. 4-5 दिवस बॉडीला सेट व्हायला लागेल त्याला. चालेल येऊ सर. ओके बाय. तर गाईज हे होते आपले सुजित सर, जे की माझे पर्सनल जिम ट्रेनर आहे आणि खूप छान माणूस आहे गाईज. इतकं छान शिकवता आणि मी लेग मारलेले म्हणून असं चालतोय. तर गाईज तुम्ही जोडून राहा. आजच्या ब्लॉग मध्ये धमाल मजा मस्ती आणि नवीन नवीन लोक तुम्हाला भेटवणार आहे गाईज. तर गाईज आपण आलोय सलून मध्ये. या वीक मध्ये मी दुसऱ्यांदा आलोय गाईज. हाय. तर गाईज आपला हेअरकट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं मला खूप सारे माझे मित्र भेटले. पहिले मित्र भेटले आमचे साकोरीचे काय म्हणतात धडधडती व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे आपले दशरथ भाऊ. बाकीच्यांना तर ऑलमोस्ट मी ब्लॉग मध्ये दाखवलेलंच आहे आणि दशरथ भाऊंना पण दाखवलेलं गाईज. तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपतोय आणि तुम्ही जोडून राहा. अशाच नवीन नवीन लोकांना मी तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दाखवत राहील आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.